हाय, आता आम्ही निघालोय बडोद्यामधून. बघा दादाच्या बाजूलाच आहे, माझ्यासोबतच आहे. कुठं जायचं आपल्याला? जाऊ कुठेतरी, पण नक्की कुठं? या टायमाला कुठं जायचं? यावेळी पण सरप्राईज तुम्हाला. बघूया आता आपण दादा कुठं घेऊन जाणार आहे आपल्याला. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. ही आहे प्रणिता आणि ही खुशी आहे. मारो फ्रेंड भी जो है आधा वो भी बुढ़ान जाओ. रुको जरा सबर करो. गुजराती मध्ये बोलतात ना, मला काही समजत तर नाही गुजराती मध्ये, पण मी खूप ट्राय करतोय शिकायचं गुजराती. अबे साले, जे माफ करना मैं इधर. आता आम्ही थांबलोय नंदू आणि जिंकण्यासाठी, कारण मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल सुलाबाईंला आम्ही गेलो होतो तेव्हा दादाचे मित्र आणि एक मैत्रीण होती त्या ब्लॉगमध्ये. आता आम्ही त्यांच्यासाठी थांबलोय, ते पण आम्हाला जॉईन करणार आहेत. मग दाखवतो मी. मला किती टाइम लावला यांनी यायला. हा ब्लॉग चालू किया ब्रो यार. हाय गाइस. हम जा रहे हैं जिग्नेश भाई. बघू हाय, आना है हमारे साथ. आ रहे ना भाई, सब लोग आ रहे हैं. वापिस वही दिन वापिस आ गया. वही दिन वापिस आ गया. आता आम्ही सगळे दोन्ही गाड्या मिळून आम्ही चाललोय. हे काका तर रात्रभर गाडी चालवत होते, आम्ही तर फुल झोपलेलो. आणि सकाळी उठलो तर आम्हाला माहिती पडलं आम्हाला दादा जैसलमेरला घेऊन चाललाय. आम्ही रात्रभर ट्रॅव्हलिंग केली आणि दादा आणि हे काका अजिबात झोपले नाही. त्यांना भाई सल्यूट आहे. 12 तास ट्रॅव्हलिंग करून फायनली आम्ही जैसलमेरला पोचलो. आणि जैसलमेरला सुवर्णनगरी असं म्हणतात. बघा, सुवर्णनगरीमध्ये आपलं स्वागत आहे. गाडीचे पेपर तुम्ही घेऊन या, कारण आम्हाला फक्त चेकिंग केले. आम्हाला बोलतो ते गाडीचे पेपर दाखवता, आमच्याकडे गाडीचे पेपर नाही आहेत. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. आता आम्ही पोचलो जैसलमेरला. गाडी पार्क वगैरे केले पाठीमागं. आता आम्ही चाललोय इथं टेंट बुक करायला स्टेसाठी. बघा कसं काय व्ह्यू आहे, एक नंबर. ये बड़ी अच्छी बात कही आप. हे हॉटेलचं रिसेप्शन आहे. इथे तुम्ही नाव नोंदणी वगैरे करू शकता. आणि आतल्या बाजूला बघा तुम्ही दोन्ही साईडला असं टेंट आहेत. आता इथं आम्ही राहणार आहोत 2-3 दिवस. बघा पुढे तुम्हाला दाखवतो आम्ही किती मजा केली आहे. तुम्ही येताना सनस्क्रीन आणि कपडे कधी हलके वेटचेच घ्या, कारण का इथं खूप म्हणजे खूप गरम आहे नोव्हेंबर आणि ऑक्टोबरच्या टायमामध्ये पण. बघा हे टेंट आहेत, मस्त भारी आहेत एकदम फुल. आम्ही AC वाला घेतलेत. हा बघा, हा आमचा रूम आहे. 214, 213, 216. हा आमचा 215 रूम आहे. प्यारी समझ गई. बघू शकता. A few minutes later. आता आपण फ्रेश झालेलो आहोत. आता चालू आहे जेवायला. पहिली पेट पूजा, मग बाकीचं सगळं काय फिरणं वगैरे चालू बंद करो हात जोड के मैं राहतच राहील. पण पहिलं जेवण वगैरे घेऊया. बघू जेवणाची सोय काय केलेली आहे आपल्यासाठी. हे बघा आमचं दुपारचं जेवण एकदम फुल व्हेज आहे. आणि त्यांच्या राजस्थानी पद्धतीमध्ये बनवलेलं असं राजस्थानी जेवण. आणि बघा तिथं बुफे सिस्टीम आहे. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही घेऊ शकता. A few minutes later. चला गाईज, आता आपण जेवण आराम केलं. थोडासा ट्रॅव्हल करून आलतो म्हणून थोडा आराम वगैरे केला, जेवण वगैरे. आता आम्ही चाललोय डेझर्ट सफारीसाठी. आता बघा माझा आउटफिट कसं आहे. अल्लाह माफ करे, बहुत मनुष्य लग रहे हो, मत करो, रहने दो, बहुत बुरे लग रहे हो. तोबा तोबा तोबा, थारा मूड खराब कर. एवढा तर भारी नसेल मी, तरी पण घातला. आज ब्लॅक सर्वांनी घालायचं डिसाईड केलेला, म्हणून आज आम्ही सर्वांनी ब्लॅक घातलंय. खुशी रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं. कसं वाटतंय? खूप छान. छान हो, मस्त आहे. बघू शकता तुम्ही. बघा ही थार आहे, रेड कलर. आपला तर फेवरेट कलर आहे रेड. हा बरं, 2 गाड्या बघता. बघा दादा लोटा. मैं आपका लोटा सिंह. कोई तरीका है भीख मांगने का. मी इथेच आहे ना. गजब बेइज्जती है. रेडी. चला काका आम्हाला घेऊन जाणार आहेत. काका हमारा वो सॉन्ग बजाओ फटाफट से.
तर बघा जिग्नेश नंदू कुठे नंदू गाईज ओपन थारमध्ये बसायची मजा वेगळीच आहे आणि ते पण जैसलमेरला तर एकदमच भारी. बघा आता आम्ही चाललो डेझर्ट सफारीसाठी. बघा माझ्यासोबत आहेत प्रणिता, खुशी आणि लोटा. अशी मस्त रेसिंग चालू आहे आमची आणि यांची सर्वांची. आता आम्ही चाललोय सेंदूर राईडला. काय काय बॉर्डर वगैरे सगळं दाखवणार काय बॉर्डर पंधरा माहिती बॉर्डर उठा ले रे बाबा. अभी मजा आएगा ना भिड़ो. या दोघांची रेसिंग लागली भावा. कॅमेल राईड पण केली म्हणजे उंटाची सवारी. ते मी कधीच केलं नव्हतं. ते मी तिथं केलं जाऊन जैसलमेरला. आणि तुम्ही बघू शकता प्रणिता जाम घाबरलेली. ती जाम तिथला असं वाटत पडेल मी नुसती ओरडत होती. असा एक छोटासा एक राऊंड मारून आणतात ते लोक आपल्याला. आणि सगळ्यांचे चार्जेस वेगवेगळे आहेत. गाडीचे, कॅमेलचे, सफारीचे पण. म्हणजे डेझर्ट सफारीला आपण थार घेऊन गेलो त्याचे पण चार्जेस वेगळे आहेत. बघा तुम्ही व्ह्यू बघू शकता कसला भारी वाटते जैसलमेरचा एकदम पूर्ण डेझर्टचा. आता आम्ही डेझर्ट सफारी करून आलो. आता आम्ही चाललो परत रूमवरती. तर आमचं कसं स्वागत करतात ते लोक त्यांच्या स्टाईलमध्ये. आता आपण चाललोय रूमवरती. रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं. आता इथं रात्रीचे मस्त की बघा इथं माहोल पूर्ण बघतो तुम्ही. तुम्हाला माहिती आहे सर रील वगैरे तुम्ही बघत असाल जैसलमेरच्या व्हिडिओ येतात त्या लेडीज वगैरे नाचतात वगैरे. त्याचं इथं पूर्ण असं मोठं चारी साईडला लोक बसतात आणि इथं गाणं वगैरे परत इथं पुरी वगैरे नाचतात वगैरे अशा वगैरे. पधारो
दादा आणि नंदूताई इथं पाठीमागत नाचत होते. त्यांना बोललो आपण जाऊया आणि स्टेजवर जाऊन नाचूया. तर ते बोले चालेल बिडो जाते है चल.